आता होळी आलेली आहे, तर तुम्ही बासुंदी, गुलाबजाम आणि पुरणपोळी, आणखीन दुसरे काय-काय पदार्थ, श्रीखंड वगैरे तुम्ही करणार असालच, त्याच्यामध्ये माझ्या मासवडीचा मान तुम्ही माझ्या मासवडीला द्याच आणि सांगा मला कशी छान लागते, टेस्टी लागते. मग काय तुमचं गोडाच्या जेवणाला 4 चांद लागणारच. मग अशी कशी मासवडी करायची? चला तर आपण बघूया मासवडीची रेसिपी. तुम्हाला आणि होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सगळे रंग आपल्याला पैशानेच विकत घेता येतात. त्यामुळे पैशाचा रंग आपल्या सगळ्यांना लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर मी मासवडीसाठी काय-काय साहित्य खोबरं आहे. तीळ घेतले, शेंगदाणे मी थोडेच आहेत त्यामुळे मी दाखवण्यासाठीच घेतलेले आहेत. खसखस आहे आणि नंतर मी शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. खोबरं मी किसलेलं आहे पण पिवळ्या कलरचं दिसतंय कारण मी ओली हळद किसली होती किसणीने, पण त्याचा कलर काय जात नव्हता. तो कलर खोबऱ्याला लागलेला आहे त्यामुळे सुकं खोबरं आहे ते, त्यामुळे पिवळ्या कलरचं दिसतंय. आता आपल्याला हे सगळं ना तीळ, खसखस, शेंगदाणे, खोबरं हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचंय. आधी पहिल्याला आपले तीळ भाजून घ्यायचे, खसखस भाजून घ्यायची, शेंगदाणे आणि लास्टमध्ये खोबरं भाजून घ्यायचंय. तरी मासवडी ना खाताना खूप चविष्ट लागते, टेस्टी पण लागते आणि खूप हॉटेलमध्ये जेव्हा आपण जेवायला जातो, जेव्हा कोण नॉनव्हेज खाणारे नसेल तर व्हेज खाणारे असतील तर पहिलं ते मासवडीचंच हे करतात म्हणजे पसंती मासवडीलाच देतात, की मला मासवडीचंच खायचं आहे जेवण. मला व्हेजमध्ये जे असतील ते असं मासवडी ऑर्डर करतात. तर मी किती वेळा तर बघितले आमच्या घरात पण असे असतात, की अर्धे नॉनव्हेज खाणारे असतात, 1-2 त्यातले व्हेजवाले असतात, तर मासवडीच त्यांच्यासाठी मागवली जाते. तर आता खोबरं, खसखस वगैरे सगळं भाजून घेते आणि मंद गॅसवरच भाजून घ्यायचं आहे कारण कोणतीही यातली गोष्ट आपल्याला करपून नाही द्यायची. आणि दुसरं वाटण तयार करण्यासाठी 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि ते बारीक चिरून घ्यायचेत आपल्याला. आणि त्या मोठ्या आहेत माझ्या लसणाच्या पाकळ्या, त्यामुळं तुम्ही 5-6 लसणाच्या पाकळ्या घ्या. माझ्या मोठ्या आहेत म्हणून मी 2च घेतलेल्या आहेत. आणि पिठल्याचा ठेचा बनवण्यासाठी 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसूण टाकलेलं आहे आणि जिरं आणि मीठ घालून, कारण मिरची बारीक करण्यासाठी मीठ घालायचं म्हणजे पटकन मिरची बारीक होते. एका गिरक्यामध्येच बारीक होऊन जाते, त्यामुळे मीठ घालायचं. आता इकडे गॅस चालू ठेवलेला आहे, कढई तापाय ठेवलेली आहे. तर कांदा बारीक चिरून घेतल्यानंतर असा ब्राऊन कलरचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्येच लसूण पाकळ्या पण घालायच्यात आपल्याला. हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि ते बाकीच्या गोष्टी मी भाजून घेतल्या त्या एक साईडला ताटामध्ये ठेवून दिलेल्या आहेत, तुम्हाला दिसतच असेल. आणि थोडंसं तेल कमी पडलं होतं आणि थोडंसं घातलेलं आहे. मधून अधून थोडंसं हलवून घ्यायचं. आता हे मी बारीक करून घेते. मिरची ठेचा आपल्याला पाहिजे त्यामुळे मिरची, लसूण वगैरे बारीक करून घेते. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालते, अर्धा चमचा वगैरे आणि थोडं मीठ घालते आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. एकदम बारीक पण नाही करायचं, एकदम जाड पण नाही करायचं. जसं की आपण एरवी पिठलं करतो त्या पद्धतीनेच हा पिठल्याला ठेचा बनवतो ना, त्याच पद्धतीने करून घ्यायचा आहे. कांदा थोडा ब्राऊन व्हायला लागलेला आहे. हे बघा, हे सगळं जेवढं पाहिजे ना सगळं एका ताटामध्येच काढून घेतलेलं आहे मी. शेंगदाणे मी ते वापरणार नाही, मी दाखवण्यासाठी घेतलेले आहेत. मग आम्ही काल शेंगदाण्याचा कूट केला ना, तर माझे सगळे शेंगदाणे मी संपलेले आहेत. थोडे शिल्लक होते ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते वाटीत घेतलेले आहेत आणि भाजून पण दाखवलेले आहेत. त्यामुळं आता कांदा आपला झालेला आहे ब्राऊन कलरचा, तर मी एका डिशमध्ये काढून घेते, ताटामध्ये काढून घेते आणि थंड झाल्यानंतरच तो मिक्सरला लावायचा आहे आपल्याला. आणि हे एक करून सगळं बारीक करून घ्यायचं आहे, खोबरं, तीळ वगैरे. तर मी सगळं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला आणि कांद्याचं पण घेतलेलं आहे बारीक करून. कांदा ना माझा नवीन आहे त्यामुळे असं थोडं ओला झालेला आहे. तुम्ही पाहिजे तर तळून घ्या आणि करा, म्हणजे असं मिश्रण असं पसरवताना ना सुकं असलं पाहिजे. जेव्हा आपण पिठलं थापतो तेव्हा टाकण्यासाठी असं सुकं दिसलं पाहिजे, पेरता आलं पाहिजे आपल्याला. तर ह्याच्यामध्ये सगळं एकत्र करायचं. त्याच्यात हळद, लाल मिरची पावडर टाकायची, आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे. जर तुम्हाला हा गरम मसाला नसेल वापरायचा, तुम्ही फ्रेश गरम मसाला पण वापरू शकता, जसं की जिरे, मोहरी, धने, बडीशेप, 1-2 लाल मिरच्या टाकू शकता त्याच्यामध्ये
आणि लवंग वगैरे असा हा सुद्धा मसाला तुम्ही टाकू शकता ताजा ताजा. मग तर काय छानच टेस्ट येईल त्याला. तर मी आपला रोजचाच टाकलेला आहे गरम मसाला आणि त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर पण घालायची आहे आपल्याला. मी बारीक चिरून घेतलं आहे कोथिंबीर, आता त्याच्यामध्ये घालते आणि हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला आणि थोडंसं चवीनुसार मीठ पण टाकायचं त्याच्यामध्ये. आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला पिठलं बनवायचं आहे. तर पिठल्यासाठी तेल तापाय ठेवलेलं आहे. 2 चमचे तेल टाकलेलं आहे. कारण पिठल्याला तेल जरा जास्त लागतं आणि आपल्याला ठेचा त्याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आणि कच्चा अजिबात नाही ठेवायचा. नाहीतर तुम्हाला माहिती आहे मिरचीचा ठेचा आपल्याला काय काम लावतं ते सगळ्यांनाच माहिती आहे. मी सांगायची गरजच नाही. आपलं पोट बिघडवून टाकतो. म्हणून चांगला तेलामध्ये फ्राय करायचा आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन आहे तर 1.5 वाटी पाणी टाकायचं आणि चांगलं आता मी पाणी ओतते त्याच्यामध्ये. तर पिठलं आहे म्हटल्यावर काय हळद तर पाहिजेच ना घालायला. आपल्याला पिवळा कलर पाहिजे ना पिठल्यासाठी, म्हणून मी हळद घातली अर्धा चमचा आणि परत हलवून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं आणि घालायचं आहे आता पाणी. 1.5 वाटी पाणी घातलं जर थोडंसं जास्त लागलं तर जास्त पण घालू शकता आणि पाण्याला जास्त उकळी आणून नाही द्यायची. थोडीशी हलकीशी जशी की कढीला उकळी येते ना, त्या पद्धतीनेच आपल्याला उकळून द्यायचं आहे. जास्त उकळत गेलं की जास्त गुठळ्या होतात पटकन, मग त्या मोडायला पण थोडं त्रास होतो, कठीण जातं ते. मग थोडी हलकी उकळी येते तेव्हाच बेसन घालायला सुरुवात करायची आहे आणि बेसन शक्यतो तुम्ही अशा पद्धतीने चाळणीनेच घाला, म्हणजे अजिबात गुठळ्या होत नाहीत. ही खरं महत्त्वाचीच टिप्स आहे. खरं बेसनचा पिठल्याला गुठळ्या नाही पाहिजे तर चाळणीनेच घालायचं. जर तुम्हाला ते पिठाच्या चाळणीने नाही जमत, ते नूडल्स किंवा मॅगीचं पाणी नितळतो ना आपण, त्या चाळणीने घाला. एकदम सोपं आणि इझी होऊन जातं आणि पिठलं तर एकदम छानच होतं. त्याबद्दल काही प्रश्नच नाही. अजिबात गुठळ्या होत नाहीत. खूप छान होतं पिठलं आणि असं चमच्याच्या साहाय्याने सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात आणि त्याच्यानंतर आपल्याला एक वाफ द्यायची आहे पिठल्याला. तुम्ही बघू शकता एकदम सुकं झालंय पिठलं आणि खूप छान झालंय ना, मस्त झालंय. आणि पिठलं करताना जाडबुडाचंच भांडं घ्यायचं, शक्यतो कढईच घ्यायची. पितळच्या भांड्यांमध्ये तर खूपच छान होतं. आता हे ओला कपडा रुमाल घेतलेला आहे मी आणि असं ते थापून घ्यायचं, त्याच्यावर थोडा पाण्याचा हात घ्यायचा आणि थापायचं. हे बघा किती गरम गरम लागते, माझ्या हाताला चटके बसतायत. असं सगळं मी थापून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसतंय पण. आणि माझं मिश्रण थोडं जरा जास्त झालंय कारण का मी माझं पिठलं थोडं कमी, कारण आमच्या घरात काही एवढी जास्त माणसं नाहीत खायला. तरी पण हे संपून जाईल, त्याबद्दल काही प्रश्न नाही. आता हे सगळा मसाला त्याच्यावर पेरून ठेवलेला आहे आणि मी थोडा प्रेस केलाय हाताने आणि आता आपल्याला थोडंसं त्या गोल गोल राऊंड फिरवायचं आहे त्या ह्याला रुमालाला आपल्याला. आणि नंतर असं हाताने थोडा चपटेपणा द्यायचा, म्हणजे माशासारखा आकार येण्यासाठी. हे बघा अशा पद्धतीने गोल गोल फिरवायचं आहे आणि थोडं हलक्याच हाताने सगळं करायचं आहे आपल्याला. जास्त प्रेस नाही करायचं, नाही तर आतलं मिश्रण बाहेर येईल. हलक्या हाताने हे करायचं आहे. गरम गरम असतानाच करायचं आहे आणि वड्या पाडताना मात्र थंड झाल्यावरच पाडायच्यात. गरम असताना पाडायच्या नाहीत, नाहीतर त्या व्यवस्थित वड्या होणार नाहीत. तुम्ही ह्या मासवडीसोबत रस्सा पण करू शकता मसाल्याचा. आपण मसाला करतो ना, जसं की शेवभाजीसाठी मसाला करतो ना, तो मसाला करायचा आणि तसाच रस्सा करायचा सेम. तोच रस्सा मासवडीसोबत खाण्यासाठी तो रस्सा वापरू शकतो आपण. पण मी फक्त मासवडीच केलेली आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने मी वरती असं चपटं पण दाबून घेतले, जरा माशासारखा आकार दिसायला पाहिजे ना, मासवडी आहे त्यामुळं. तर आणि आता थंड झालेली आहे. एक 15-20 मिनिटानंतर थंड होऊन जातं ते आणि असं सुरीच्या साहाय्याने कट करायचं आहे. एकदम जास्त पातळ नाही कट करायच्यात, थोडं जाडसर ठेवायच्यात आणि कट करायच्यात. तुम्ही बघू शकता. हे बघा मी दाखवते तुम्हाला. चला तर मग बाय.